नमस्कार, मी प्राध्यापक अजय भोरकडे तुमच्यासमोर आज चंदन फार्मिंगबद्दल काही माहिती घेऊन आलेला आहो। आज ज्या चंदन फार्मिंगमध्ये उभा आहो त्या चंदन फार्मिंगला एकूण 3 वर्ष कंप्लीट झालेले आहे आणि 4थ्या वर्षामध्ये जेवढे काही झाडं तुम्ही बघत असाल हे सर्व रनिंग आहेत। मग या झाडांची आम्ही लागवड कशी केली, कशी केली, कशा पद्धतीनं लागवड करायचं आहे हे माहिती जाणून घेण्याकरिता आज आपण एक अशा पर्सनॅलिटीशी भेटणार आहोत ज्यांचं नाव आहे PL कुमरे, माजी गट शिक्षण अधिकारी। यांनी आपला जॉबचा राजीनामा देऊन एक रिटायरमेंट घेऊन त्याच्यानंतर हे या उद्योगामध्ये पडले आणि येत्या 4-5 वर्षामध्ये यांनी कशा पद्धतीनं प्लांटेशन केलं हे आपण जाणून घेणार आहोत। तर बघू आपण PL कुमरे सरांची एक छोटीशी इंटरव्ह्यू। तर नमस्कार सर, नमस्कार। आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आम्हाला हे सांगा की हे चंदन प्लांटेशन करता सुरुवात कशी झाली, याच्या कशा पद्धतीनं तुम्हाला इथे प्रयत्न करावे लागले, कशा पद्धतीने तुम्हाला याच्यावर वर्क करावं लागलं आणि हे एवढं मोठं सक्सेसफुल करण्याकरिता आपल्याला कोणकोणतं नॉलेज घ्यायला लागलं, जेणेकरून आमचे जे व्ह्यूअर्स आहेत या व्ह्यूअर्सला सुद्धा याची माहिती मिळणार आहे। तर आम्हाला सांगा की सुरुवातीला याच्या संदर्भात आयडियाज आपल्याला कशा पद्धतीने मिळाली? मी नोकरीमध्ये होतो, गट शिक्षण अधिकारी पांढरकवडा या पदावर असतानाच मी एक व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून सतत मी 2 वर्ष अभ्यास करत होतो। तर शेतीमध्ये एक चॅलेंजिंग शेती करण्या हिशोबात मी माझं मन फिरत असतानाच मी नोकरीमध्ये असताना माझी गट शिक्षण अधिकारी या पदावरून VRS घेऊन व्यवसाय करण्याच्या हिशोबानं मी एक चंदन शेतीकडे वळलो आणि चंदन शेतीची पूर्ण जानकारी घेण्यासाठी भारतभर फिरून IWST बेंगलोर या ठिकाणी जाऊन ट्रेनिंग घेऊन अभ्यास केल्यानंतर मी मग चंदन व्यवसायाकडे वळलो। तर चंदन व्यवसायाकडे वळल्यानंतर एक चंदनाला एक व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी आणि चंदनमधलं इन्व्हेस्टमेंट लोकांना सांगण्यासाठी त्यांचंही लोकांचं भलं त्यासोबत आपलंही भलं या हिशोबानं आपण लोकसहभागातून चंदन प्रोजेक्ट उभं करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तर त्याकरिता मी पहिल्यांदा सकी येथे प्रोजेक्ट आम्ही टाकलेला आहे, त्यानंतर रामपूर येथे आम्ही प्रोजेक्ट टाकलेला आहे, हे आमचा कोंगारा, नंतर आमचा बग्गीलासुद्धा आता सुरुवात झाली आहे। तर आज मी आता कोंगारा या ठिकाणी मी आज उभे आहोत आणि या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण आमचं चंदन शेती दिसत आहे। हे चंदन शेतीला जवळपास 4 वर्ष आता पूर्ण होत आहे। तर या ठिकाणी 27 एकर जमीन हे चंदनामध्ये आहे। तर या ठिकाणी लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे। मग या प्रोजेक्टमध्ये आतापर्यंत किती लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे? तर या कोंगारा चंदन प्रोजेक्टमध्ये 27 एकरामध्ये 165 लोकांनी इथं इन्व्हेस्टमेंट केलेले आहे। मग आतापर्यंत जेवढे काही तुमचे प्रोजेक्ट झालेले आहेत त्या प्रोजेक्टमध्ये किती लोकांनी आतापर्यंत इन्व्हेस्टमेंट केलेली आहे? आत्तापर्यंत आमचे पूर्ण 4 प्रोजेक्ट झालेले आहेत। या 4ही प्रोजेक्टमध्ये आमचे जवळपास 1200 गुंतवणूकदारांनी इथे आमच्यावर विश्वास ठेवून इथे गुंतवणूक केलेलं आहे। तुम्हाला असं वाटतं का की आपल्याकडची जे जमीन आहे ते चंदनासाठी पूरक आहे? आपल्याकडची जमीन म्हणजे चंदनासाठी तर खूपच पूरक आहे आणि इथलं वातावरण सुद्धा पूरक आहे। इथे कमी पाऊस आहे, एक जास्त तर मला सांगा की आजचा जो शेतकरी आहे जो फक्त आपल्या यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये, आता हा व्हिडिओ चालू आहे तर या यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये सर्वजण जे पिकवतात फक्त कापूस, सोयाबीन आणि तुरी, शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळलं पाहिजे का, अशी तुमची एक हे आहे का, इच्छा आहे का? बिलकुल, शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती करण्यापेक्षा एक व्यावसायिक शेती करण्याकडे त्याने वळलं पाहिजे। कारण शेतीमध्ये भरपूर पैसा आहे, परंतु थोडा अभ्यास करून दिमाग लावून जर शेतीकडे वळले, जसं चंदन शेती आहे, आंबा शेती आहे, केशर शेती आहे, म्हणजे वनस्पतीवर तर भरपूर शेती आहे। या शेतीकडे जर वळले शेतकऱ्यांनी तर त्यांची आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधरेल आणि त्यांचं भविष्यसुद्धा सुधरेल। सरांच्या म्हणण्याप्रमाणे जर आजचा शेतकरी हा जर नगदी पिकांकडे वळला, जसं व्हेजिटेबल असो, फळबाग असो किंवा अदर काही शेती असो, आता चंदनाची शेतीसुद्धा करत आहे, तर याच्याकडे जर वळलं तर होऊ शकते शेतकऱ्यांना एक चांगलं अर्निंग सोर्सेससुद्धा तयार होईल आणि त्याच्या माध्यमातून त्यांची आर्थिक एक सुबत्ता त्यांना प्राप्त होऊ शकते।
तर याच्यासाठी जर शेतकऱ्यांनी जर तुम्हाला काही चंदनाची झाडं मागितली तर तुम्ही देऊ शकता का? बिलकुल. आता आमच्याकडे नेचर ॲग्रो डेव्हलपर्स मार्फत आम्ही शेतकऱ्यांसाठी का त्यांनी नवीन शेतीकडे वळावं, एक व्यावसायिक शेतीकडे वळावं म्हणून आम्ही चंदन शेती हे प्रशिक्षणसुद्धा मी 3 दिवसात ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी जर शेतकऱ्यांनी आमच्याकडे आधुनिक पद्धतीचं शिक्षण घेण्यासाठी जर तयार झाले तर त्यांना शिक्षण देऊन त्यांना सर्व गोष्टींना मार्केट, त्यांचं ज्ञान सर्व आम्ही माहिती देऊन त्यांना आम्ही मदत करण्यास तयार आहोत. तर आमच्या नेचर ॲग्रो डेव्हलपर्सच्या माध्यमातून जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे हे शेतकऱ्यांकरिता एक ट्रेनिंग सेशनसुद्धा तिथे राबवत आहेत आणि तशा पद्धतीची माहितीसुद्धा देत आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा. खाली नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कॉल करावा आणि त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्यावी. कारण की युग हे बदलत चाललेलं आहे. आता जे शेती आहे त्याचा जो दायरा आहे तो कमी होत चाललेला आहे. वापरण्यात येणारी शेती कमी आहे आणि कोरडवाहू म्हणा किंवा ज्यांचा वापर नाही अशी शेतीचं प्रमाण वाढत आहे. त्याच्या कारणाने आपल्याला मल्टिपर त्या शेतीमधून उद्योग किंवा पीक हे घेता आलं पाहिजे. अशा पद्धतीनं जर आपण शेती केली तर होऊ शकते शेतकऱ्यांना एक अर्निंग सोर्सेस पैसा प्राप्त होऊ शकते आणि त्यांची आर्थिक सुबत्तासुद्धा प्राप्त होऊ शकते. तर धन्यवाद सर, आमच्या या इंटरव्ह्यूला आल्याबद्दल आणि आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद.